नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही संत तुकाराम महाराजांच्या पावन नगरी देहू येथे दर्शनासाठी चाललो आहोत. इथलं भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा गजर आणि आजचा हा सुंदर अनुभव ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे आम्ही गेल्या गेल्या एक काम असतं जे की टीका लावायचं माऊलीच्या. आळंदीत असो वा देहूला असो वा आपण पंढरपूरला गेलो तरी पण टीका लावल्याशिवाय आपण म्हणजे भाविक भक्त असं पुढे जातच नाही. आणि इथे छोटे छोटे मुलं टीका लावत होते, तर इथं सर्वांना मी टीका लावून घेतला. ही मोठ्या दादाची मुलगी आहे प्राची आणि हा छोट्या दादाचा मुलगा आहे ज्ञाना, म्हणजे ज्ञानराज, त्याचं ज्ञानराज नाव आहे. तर इथं सर्वांनी टीके वगैरे लावून घेतले आणि आता आम्हाला जायचं होतं पुढं. आणि अचानक आम्हाला आमच्या मावशीची भेट झाली बरं का पुढं. मग आम्ही सगळे मिळूनच आतमध्ये गेलो आणि खूप छान म्हणजे गर्दी तर खूप होती तिथं. पण मुलांचं काय एकाच ठिकाणी लक्ष असतं, त्यांचं सगळीकडे खेळण्या वगैरे घेण्यासाठीच लक्ष होतं बरं का. कारण प्रत्येक दुकानाकडे ते ओढत नेत होते त्यांना. मग जातानाच एक गणपतीचं मंदिर होतं, तिथे गेलो. त्या गणपती मंदिराचं दर्शन घेतलं, कारण सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं दर्शन झालं आमचं. आमच्या सह्याद्रीलाही कानाला टीका लावायचा होता, कारण रायांशने आणि ज्ञानाने पण कानाला टीका लावला होता ना, त्यामुळे तिलाही लावायचा होता. मग तो दादा आम्हाला पुढे भेटला, मग त्याला आम्ही सांगितलं बाबा आम्हाला इथे टीका लाव. तर तिथं आम्ही गणपतीचं वगैरे दर्शन घेतल्यानंतर पुढे चाललोच होतो. आणि बघू शकता गर्दी खूप झाली होती आणि आम्हाला इथं आता खूप लांब जायचं होतं बरं का. म्हणजे चप्पल स्टँडपासून आम्ही चप्पल ठेवले आणि तिथून बरंचसं लांब जायचं होतं आम्हाला. तर इथं एवढी लांब होती बरं का लाईन, कारण खूप लाईन होती. आणि इथे ना मग आम्ही लाईनला थांबलो आणि रायांशचे बाबा आणि सह्याद्री गेले होते. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर होतं ना तिथे. म्हटलं तुम्ही पुढे येऊसपर्यंत मी मुलांना घेऊन इथे बसतो आणि इथलं मंदिरही पाहू शकतो मी, कारण मी पण पाहिलं नाही म्हटले. मी म्हणलं मी पाहिलेलं आहे याच्या अगोदर, तुम्ही जाऊन या. आणि रायांशचे ना तिथे एक फोटो काढत होते बरं का लाईनमध्ये येताना, कारण रायांश खूप क्यूट दिसत होता. त्याने येल्लो कलरचा कुर्ता घातला होता आणि त्याला टीका वगैरे असा लावला होता ना, तर खरंच खूप छान दिसत होता. पण त्याचा काही मूड नव्हता, तो काही फोटो काढू देत नव्हता. आणि बघू शकता इथे तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे इथे आणि जुना वाडा आहे आणि छान आहे बरं का. खरंच खूप छान वाटतं बरं का. अशा म्हणजे ना ऐतिहासिक गोष्टी बघण्यासाठी किंवा आपला म्हणजे जन्म ठिकाण जिथे झालं माऊलींचा म्हणा, तुकाराम महाराजांचा म्हणा, तिथले ना वाडेच खूप भारी होते बरं का. कारण आळंदीत पण असेच वाडे आहेत आणि इथं पण असेच वाडे होते, खूप छान दिसत होते. त्यानंतर इथं लाईनमध्ये आलो आणि इथं परत आम्हाला इथं राऊंड म्हणजे असे होते अशा फिरण्यासाठी. आणि खूप सारे होते. तिथे मला माझ्या म्हणजे क्लासमेट पण एक भेटला होता बरं का, त्याच्याशी पण आम्ही बोललो सर्वजण. आणि हे बघा आमच्या रायसचं काय चाललंय. आणि ही लहानपणी आम्ही पण असंच चढलेलो बरं का. आणि इकडे आमचा सह्याद्रीबाईचा विठ्ठल विठ्ठल चालू होता, जे सर्वजण लाईनमध्ये विठ्ठल नामाचा गजर करतच होते ना, त्याच्यामध्ये सह्याद्री. आणि माझ्या सह्याद्रीला नाही तर म्हणजे डोळ्याला ना रांजळी आलेली आहे, त्यामुळे तिचा डोळा असा दिसतो. आणि मला तिला खूप सजून आणायचं होतं बरं का. मी तिच्यासाठी नवीन काष्टा साडी पण घेतली, पण तिने काय म्हणजे तिचा काही मूड नव्हता, तब्येत बरी नसल्यामुळे. मग मी तिला जाऊ दे म्हटलं, नको नंतर कधीतरी नेसावी, त्यामुळे मी तसंच ठेवून दिली. आणि त्या रायन्सला बघा माझी पर्स मी इथे ठेवली होती साईडला, कारण त्या लाईनून येताना त्यात पाण्याची बॉटल होती, खूप जड होती ना, त्यामुळे मी इथं ठेवली.
म्हणलं येताना घेऊन जाता येईल ह्या साईडला आले की. आणि त्याने लगेचच ओळखली आणि तो उचलून घेऊन आला माझ्याकडे. तरी त्याला म्हणते की ती माझी नाही आहे, तरी तो परत नेऊन ठेवला. पण तो कन्फ्यूज होता, ही तर पिशवी म्हणजे पर्स तर आईचीच आहे नाही का असं म्हणते. त्यामुळे नंतर मी त्याला म्हटले हा बाबा आपलीच आहे. तर मग इथे पुढं आलं. नंतर ना इंद्रायणी नदीला पण खूप सारं पाणी आलं होतं, तेही पाहिलं मुलांनी. आणि मुलांना आम्ही ना तिथूनच त्याच्या खालून पाठवलं आणि एका ठिकाणी बसवलं समोर जाऊन. म्हटलं आम्ही पुढं जाऊन येऊसपर्यंत तुम्ही इथेच बसा. आणि बघू शकता मंदिरात पण खूप सारी गर्दी आहे. आणि पाऊस आम्ही खाली गेलो ना की पाऊस सुरू झाला बरं का. इतक्या वेळ पाऊस अजिबात नव्हता. आमचं दर्शन वगैरे झालं. नंतर पाऊस पडायला लागलं बरं का. मग नंतर ना आम्ही बाहेर आलो आणि सर्वांचं दर्शन छान झालं. पण कसं आहे ना तिथं जास्त व्हिडिओज वगैरे काढू देत नव्हते, त्यामुळं तिथले व्हिडिओ काही नाही आहेत माझ्याकडं. थोडेफार जर असतील तर मी पुढे ॲड करते. आणि इथून आम्हाला उतरताना ना एवढं खुश होत होते ना मुलं, कारण ना त्यांना असं वाटलं ना आता मंदिर जवळ येते. मग पोरांना पण भारी वाटलं. आणि इथून काही जण इंद्रायणी नदीचं पाणी बघत होते. आणि इकडे बघा रायांश आणि मग मावशीने ना एका मावशीने आम्हाला का भेट झाली आम्हाला अचानक तिथं एका मावशींची, आमच्या ओळखीच्याच होत्या. त्यांनी मस्त बेलफूल आणलं होतं बरं का. आणि इथे बघा व्हिडिओ काढत होतं तर ते बाबा ओरडले. त्यामुळं मग बंद केला. दर्शन वगैरे करून आल्यानंतर ना मग आम्ही एका ठिकाणी बसलो आणि तिथे महादेवाचं पण मंदिर होतं. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये पण गेलो. हरेश्वर मंदिर म्हणून होतं, श्री हरेश्वर मंदिर. आणि इथं मुलांना बसवलं होतं. आम्ही म्हटलं आम्ही दर्शन करून येतो, तुम्ही इथे बसा, कारण प्रत्येक ठिकाणी मुलांना घेऊन जाता येत नाही, खूप चिडचिड करतात मुलं. त्यामुळे म्हटलं तुम्ही इथे बसा. त्यानंतर मी आणि आई आधी आतमध्ये गेलो, कारण मी ह्या मंदिरात म्हणजे तुकाराम महाराजाच्या मंदिरात खूप वेळेस आले बरं का. पण ह्या महादेवाच्या मंदिरात मी कधीच आले नव्हते. आणि मला असं वाटलं की मी कधीच कशी काय नसेल आले इथं, मला माहीतच नव्हतं हे मंदिर. त्यामुळं ना मंदिर खूप छान होतं. म्हणजे आळंदीमध्ये जसं सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना तसंच होतं, छान होतं. त्यानंतर इथं सगळ्या मावशींनी वगैरे फराळाला आणलं होतं, ते सह्याद्रीला थोडंसं दिलं होतं. आम्ही काय आणलं नव्हतं, कारण आम्हाला लगेच जाता येईल असं वाटलं. आणि नंतर ना संत तुकाराम महाराजांचं पण दर्शन घेतलं बरं का, कारण तिकडे विठ्ठलाची मूर्ती आहे. काही जणांची खरंच खूप चूक होते, तिकडलं दर्शन घेतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं तुकाराम महाराजांचं दर्शन झालं तर नाही, तर खरं तर इथे दर्शन होतं संत तुकाराम महाराजांचं. त्यानंतर आम्ही सर्वांनी खूप छान फुगड्या खेळल्या बरं का, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आणि खूप भारी वाटत होतं. आणि हे असेच फुगड्या वगैरे ना माऊलीच्या मंदिरात बी खेळल्या जातात बरं का. पण म्हणलं सर्वजण म्हणतात ना, म्हणजे ऐकण्यात आहे बरं का, ज्यावेळेस आषाढी एकादशी असते ना त्यावेळेस ना तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं म्हणतात. त्यामुळं आम्ही संत तुकाराम महाराजांचं दर्शन करण्यासाठी देऊला आलो होतो. इथे आई ते सर्वजण मावशी वगैरे फुगड्या खेळत होत्या आणि मी सर्वांचे व्हिडिओ काढत होते. त्यामुळे माझे जास्त काही व्हिडिओजच नाहीत, कारण मीच काढत होते आणि हे मुलांना सांभाळत होते. त्यामुळं असं मी जास्त इन्वॉल्व नव्हते, फक्त एखाद दोन फुगडी वगैरे खेळले असेल सर्वांसोबत. बघा इकडे ज्ञाना आणि रायाने पण खूप छान फुगडी खेळली. आणि पहिली वेळेस मी आणि आईने फुगडी खेळली बरं का. माझी आणि मी आता सेमच दिसायला लागलोत. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं आईसोबत फुगडी खेळून. आणि त्यानंतर ह्यांच्यासोबत पण खेळली बरं का, कारण पहिल्यांदाच ह्यांच्यासोबत पण मी फुगडी खेळले. आणि भारी, म्हणजे त्यांना येत नव्हते तरी पण त्यांनी ट्राय केलं. खूप वेळ ते नको नको म्हणत होते, पण मी म्हणलं पहिल्यांदाच आपण थोडीशी खेळू म्हटलं, त्यामुळे त्यांनी खेळले. त्यानंतर भाचीने एक तिथे मुलगी आली होती, तिच्यासोबतही खेळली. कारण दोघींनी काष्टा साडी घातल्या होत्या, त्यामुळे आम्हीच त्यांना फोर्स केले की तुम्ही दोघींनी खेळा. आणि त्यानंतर मग म्हणलं आता चला पाणी बघायला जाऊ. तर आणि मुलांचं खूप वेळचं चाललं होतं पाणी बघायला चला, पाणी बघायला चला. त्यामुळे म्हटलं चला आता आपण पाणी बघायला जाऊ. आणि तिथेही काही थोडे फोटोज वगैरे काढले आम्ही बरं. आणि खरंच खूप पाणी वाढले बरं का. अजून असं वाटतं की इंद्रायणी नदीला म्हणजे अजून पाणी वाढू शकतं का काय. आई काय खाली आली नव्हती, आई म्हटली मी इथे वरच थांबते,
तुम्ही जाऊन या. मग इथं मुलांना थोडेसे हातपाय वगैरे धुतले आणि बघू शकता किती इंद्रायणी नदीचं पाणी वाढलेलं आहे. त्यानंतर सह्याद्रीच्या बाबांना मी बोलून घेतलं, कारण ते पण लांबच थांबले होते. सह्याद्री घाबरत होती पाण्याला बघून, तर तिलाही म्हटलं या थोडंसं. मग आणि इथे बघा हातपाय धुवून जाऊन नंतर कसे हे तिघंजण वरती जाऊन बसलेत आणि खूप छान वाटत होतं बरं का थांबायला. पण तेवढ्या वेळ आता थांबावंसंच वाटत नव्हतं, कारण मुलं खूप चिडचिड करत होती, कारण सगळ्या काही वस्तू मागत होत्या. इथे खूप छान एक पुस्तकाचं स्टॉल होता, तिथे गेले मी आणि खूप सगळे असे जेवढे पाहिजेत जसे पाहिजे तसे पुस्तक होती बरं का. त्यानंतर इथं संत तुकाराम महाराजांचं म्हणजे प्रवेशद्वार होतं ना, तिथेच असं गरुडावर बसलेले संत तुकाराम महाराज बघून खरंच खूप छान वाटलं बरं का. चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.